स्काय न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पवार यांचा अखेर राजीनामा। संपूर्ण धुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शिवसेनेची मागणी। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा। मेथी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निंबा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ। आणि मोहाडी डागरी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे ग्रामस्थांतर्फे स्वागत। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अश्विनी पवार यांनी भाजपचे राज्य पातळीवरील व जिल्हा स्तरावरील नेत्यांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केल्यानंतर विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे अध्यक्षपदाचा राजीनामा दिनांक 14 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष सादर करणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली। भाजपचे राज्य पातळीवरील आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांशी प्रत्यक्ष भेटून झालेल्या चर्चा आणि विचार विनिमयानुसारच 14 डिसेंबर रोजी मी धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे समक्ष सादर करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अश्विनी पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। जिल्हा परिषदेत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की गेल्या वर्षी अर्थात 14 ऑक्टोबर 2022 रोजी धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निघाल्यानंतर भाजपच्या राज्य आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांनी विश्वास दाखवत गेल्या 20 वर्षापासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्राध्यापक अरविंद जाधव यांच्या स्नुषा अश्विनी पवार यांना अध्यक्षपदाची संधी उपलब्ध करून दिली। या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांना योग्य वेळी न्याय देते असा संदेश जनमानसात गेला। ऑक्टोबर 22 ते डिसेंबर 2023 पर्यंत अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मी चांगले काम करू शकले याचे मला समाधान आहे। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील प्रत्येक प्रलंबित समस्या सोडवितानाच पक्षाची प्रतिमा उंचावण्याचे काम देखील मी प्रामाणिकपणे केले आहे। 14 महिन्यांच्या कार्यकाळात पाणी, आरोग्य, शिक्षण, कृषी, समाज कल्याण यासह विविध विभागांच्या शेकडो कोटी रुपयांच्या योजना मंजूर करणे आणि जिल्ह्यामध्ये त्याची सुनियोजितपणे अंमलबजावणी करण्यात मला यश मिळाले। यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी या विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांचे विशेष सहकार्य लाभले। त्यासोबतच जिल्हा परिषदेचे विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, सर्व विभागाचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव यांचे देखील वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले असेही त्यांनी सांगितले। उपमुख्यमान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या आशीर्वादाने व तसेच जिल्ह्याचे नेते खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे साहेब, आमदार अमरीशभाई पटेल साहेब व आमदार अजयकुमार रावल साहेब यांच्या आशीर्वादाने खूप कमी वयात धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मला विराजमान होता आले हे माझे भाग्य मी समजते। माझे सासरे प्राध्यापक अरविंद जाधव गेल्या 30 वर्षापासून पक्षाच्या संघटनेचे कार्यकर्ते म्हणून काम केले। त्याचंच पावती म्हणून अध्यक्षपद या रूपाने मला मिळाले। ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2023 या 14 महिन्यांच्या कार्यकाळात मला खूप चांगले काम करता आले। पक्षाच्या खेळ धोरणाचा आदर करीत मी स्वखुशीने अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे। भारतीय जनता पार्टीने ही संधी मला उपलब्ध करून दिली म्हणून सर्व नेत्यांचे तसेच फागणे जिल्हा परिषद गटातील तमाम बंधू भगिनींचे मी आभार मानते। तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व खाते प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य यांचे सर्वांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। राजीनामा देत असताना अत्यंत स्वखुशीने कोणावरही आरोप प्रत्यारोप न करता पक्षाच्या संदर्भामध्ये कायम आदर राखून, पक्षाच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये कायम आदर राखून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाशी बांधील राहून आणि जिल्ह्याच्या नेत्यांच्याशी सल्लामसलत करून अत्यंत आनंदाने स्वखुशीने हा राजीनामा देत आहोत। त्या संदर्भातली सविस्तर टिप्पणी किंवा त्या संदर्भातली जी प्रेस नोट आहे ती प्रत्येकाकडे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक नम्र विनंती आहे की या कार्यकाळामध्ये एका सामान्य कुटुंबात आपण पाहत आहात की प्रस्थापित व्यवस्थेतून एका सामान्य कुटुंबाकडे ज्यावेळेस सत्तेची केंद्र जातात किंवा ज्यावेळेस सत्ता जाते त्यावेळेस किती दिव्यातून बाहेर पडावं लागतं याची कल्पना आपण सर्व सन्मान्य पत्रकार महोदयांना आहे। आपला बऱ्यापैकी त्याच्या संदर्भातला अभ्यास आहे। त्या दिव्यातून आपण सही सलामत या ठिकाणी अश्विनीताई बाहेर पडल्या। सगळ्या या 14 महिन्याच्या कार्यकाळामध्ये खूप चांगले कामं होऊ शकले। सुदैवाने 2 आर्थिक वर्षाचं नियोजन
सन 2022-23 आर्थिक वर्षाचं सगळं नियोजन 110 कोटीचं नियोजन त्यावेळेस जनसुविधा असेल, नागरी सुविधा असेल, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम असेल, 354 लेखाशीर्ष असेल, 5054 लेखाशीर्ष असेल, कृषीच्या योजना असतील, शिक्षण खात्यामध्ये शिक्षणामध्ये बऱ्याचशा वर्गखोल्यांच्या नवीन वर्गखोल्यांचं बांधकाम असेल, शाळा खोल्यांची दुरुस्ती असेल, आरोग्याची नवीन उपकेंद्र असतील आणि सगळ्यात महत्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र सरकारचा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा सगळ्यात महत्वाकांक्षी केंद्र सरकारचा कार्यक्रम जलजीवन मिशन आमच्या कार्यकाळामध्ये शेकडो कोटी रुपयाचा हा उपक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळण्यात आला, इम्प्लिमेंट झाला, त्याच्या प्रशासकीय मंजुरी गेल्या, त्याचा कार्यारंभ आदेश झाला, त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने गावागावामध्ये सुरू आहे. एवढंच नाही तर 4 वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न जो वृद्ध कलावंतांना मानधनाच्या संदर्भातला 4 वर्षातला प्रलंबित प्रश्न हा आमच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी अश्विनीताई पाटील आणि देवेंद्र पाटील यांच्या कार्यकाळामध्ये हा प्रश्न निकाली लागला. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अनेक अडचणींना सामोरे जात हा प्रस्ताव आता महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाकडे पाठवण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार आणि योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरींचा जो प्रलंबित प्रश्न होता तो प्रलंबित प्रश्न सुद्धा सातत्याच्या पाठपुराव्यामुळे निकाली काढण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 4ही तालुक्यामध्ये सिंचनाच्या विहिरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. धुळे तालुक्यामध्ये सातत्यानं तक्रारी होत असल्या कारणाने सिंचन विहिरी असतील किंवा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेची अनेक कामं असतील त्या कामांच्या संदर्भात देखील माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी महोदय यांच्याशी वारंवार चर्चा करून या ठिकाणी हाही प्रश्न त्या निकाली काढण्यात आला आणि लवकरच शेतकऱ्यांना आता प्रशासकीय मंजुरी कार्यारंभ आदेश लवकरच शेतकऱ्यांना प्राप्त होतील. जी महत्वाची कामं आहेत म्हणजे प्रत्येक लेखाशीर्षामध्ये 22-23 मध्ये तर झाली, पण सुदैवाने सन 2023-24 आर्थिक वर्षाचं सुद्धा संपूर्ण नियोजन करण्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी यशस्वी झालेले आहेत. सगळ्या खात्यांचं नियोजन झालेलं आहे. सगळ्या खात्यांचं नियोजन झाल्याच्या नंतर त्याच्या आता आयपास प्रोसिजर असतील, प्रशासकीय मंजुरी असतील, त्याच्या कार्यारंभ आदेश असतील ते पण पटकन देण्यात येतील. 22-23, 23-24 दोनही आर्थिक वर्षांचं नियोजन यशस्वीपणे करण्यामध्ये या ठिकाणी यश मिळालेलं आहे. जिल्हा परिषदेचे 56 गट आहेत. त्या 56 गटांमध्ये 40 सदस्य हे भारतीय जनता पार्टी आणि संलग्न असं या ठिकाणी सत्ताधारी मध्ये असले त्या गटांना न्याय देत असताना देखील उर्वरित गटांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न, कमी अधिक प्रमाणात न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. जिल्ह्यातील एकही गट हा विकासापासून वंचित राहणार नाही किंवा त्याच्यामध्ये निधी गेला नाही अशी कोणतीही अडचण या कार्यकाळामध्ये उभी राहिलेली नाही. आणि म्हणून स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे की लोकांच्या स्मरणात राहतील अशा प्रकारची चांगलं कामं करण्याचा एक सार्थ अभिमान या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून हा जो राजीनामा आहे हा राजीनामा माननीय विभागीय आयुक्तांकडे जाऊन समक्ष द्यावा लागतो. तर त्याच्यासाठी आज स्वतः अध्यक्षा धुळ्याहून नाशिककडे रवाना होतील आणि या आपला राजीनामा त्या ठिकाणी देतील. संपूर्ण धुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अशोक दात्रक यांच्या नेतृत्वात केंद्र समितीचे प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. संपूर्ण धुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी धुळे जिल्हा शिवसेना ठाकरे गटातर्फे संपर्क प्रमुख अशोक दात्रक यांच्या नेतृत्वात केंद्रीय समितीचे प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त हंसराज खन्ना यांना धुळे येथील सर्किट हाऊस येथे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यातील 4 तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे या 4ही तालुक्यातील अनेक महसूल मंडळात रब्बी पिकांचे अपुऱ्या पावसाअभावी प्रचंड नुकसान झाले. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी पोहोचवल्या असताना धुळे जिल्ह्यात फक्त शिंदखेडा तालुका हा पूर्णपणे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला. तर धुळे तालुक्यातील 13 मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात येऊन शिरोड, बोरकुंड ही 2 मंडळे या दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणून जाणून बुजून वगळण्यात आली. तर साक्री तालुक्यातील व शिरपूर तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये दुष्काळ पडू नये या तालुक्यांचा साधा विचार देखील केला नाही. जिल्ह्यातील एकच तालुका महाराष्ट्र शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केला.
हा जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकरी वर्गावर अन्याय करणारा निर्णय असून जिल्ह्यातील एकूण 55 महसुली मंडळापैकी 40 महसूल मंडळात दुष्काळ पडलेला असून संपूर्ण धुळे जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक दात्रक, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, उपजिल्हा प्रमुख कैलास पाटील, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, जनार्दन मासुळे, शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे आदी उपस्थित होते। मुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करायला केंद्रीय पाहणी समितीचा दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये आम्हाला माहिती मिळाली फक्त नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यामध्येच पाहणी करीत असल्यामुळे आज धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, तसेच बाबाजी पाटील, कैलासआबा पाटील, जनार्दन मासुळे, भरत मोरे यांच्यासहित समिती प्रमुखांची भेट घेऊन धुळे जिल्ह्याच्या वतीने निवेदन दिले। धुळे जिल्ह्यामध्ये साक्री असेल, धुळे ग्रामीण असेल, शिरपूर, सिंदखेडा असेल या तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे गारपिटीने, अवकाळी पावसाने आणि त्या संदर्भामध्ये देखील आपण तपासणी करून आणि त्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीतली कारवाई आपण करावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी समिती प्रमुख मिस्टर खन्ना आणि त्यांचे सदस्य श्रीयुत साहू यांना दिलं आणि त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे होकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी सांगितलं आम्ही तुमची मागणी निश्चित वरिष्ठांपर्यंत पोहोचवू। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक देत धुळे येथील राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 डिसेंबर पासून संपाची हाक दिली आहे। धुळे शहरातील कल्याण भवनापासून विविध सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे। त्यानुसार गुरुवारी सकाळी 11 वाजता कल्याण भवनापासून मोर्चा काढण्यात आला। मोर्चात शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चात संतोषी माता चौक, डॉक्टर आंबेडकर पुतळा, जेल रोड, राजवाडे संशोधन केंद्र, जुन्या महानगरपालिकेमार्गे, क्युमॅन क्लब जवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला। त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित केले। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असा निर्धार यावेळी करण्यात आला। मोर्चात समन्वयक समितीचे निमंत्रक डॉक्टर संजय पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, एसयू तायडे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे संजय पवार, माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष आरवी पाटील, उदय तोरवणे, वाल्मिक चव्हाण, मोहन कापसे, विजयकुमार ढोबळे, प्राध्यापक सतीश पाटील, विजय देसले, सचिन गुंडलेकर, सुधीर पोद्दार, सुरेश पाईकराव, दीपक पाटील, विनोद चौधरी, संजय जगताप, विजया बोरसे, बसंती पाडवी, हर्षा महाजन, माया बिराडे, योगेश जिरे, शिरीष पवार, दीपक महाले, सुनील देवकाते आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आज राज्यभरात आजपासून बेमुदत संपाची सुरुवात झालेली आहे। या बेमुदत संपाच्या सुरुवातीच्या दिवशी आज प्रचंड मोठा महामोर्चा या धुळे शहरातून निघालेला आहे। या मोर्चाच्या अनुषंगाने सरकारनं आता लक्षात घ्यावं की कर्मचारी शिक्षक आपल्या विरोधात किती संताप यांच्या मनामध्ये आहे। आपण दिलेलं आश्वासन, जे आपण लेखी आश्वासन दिलेलं आहे की जुनी पेन्शन आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा तत्वावर आम्ही स्वीकारू, हे वचन आपण पाळलेलं नाही। काल सुद्धा आपण समन्वय समितीच्या नेत्यांबरोबर चर्चा करताना विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी आम्ही जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात धोरण जाहीर करू, या आम्हाला मान्य नाही। आपण चालू अधिवेशनामध्येच त्याची घोषणा करावी जुनी पेन्शन लागू करण्याच्या संदर्भात। अन्यथा विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आमचं जाहीर आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण हे विधानसभेचं अधिवेशन जुनी पेन्शनची घोषणा झाल्याशिवाय चालू देऊ नये, ते ठप्प करावं असं मी आवाहन करतो। तसंच कर्मचाऱ्यांना ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या आपण तात्काळ सोडवाव्यात। नवीन शैक्षणिक धोरण आपण राबवण्याचं थांबवावं, शिक्षण क्षेत्रात जे खाजगीकरण चालू आहे ते थांबवावं, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं, PFRDA कायदा रद्द करावा, जे काही 2,80,000 कर्मचारी शिक्षकांची पदं रिक्त आहेत ती पदं भरण्यात यावीत आणि यापुढे कुठल्याही प्रकारे आउटसोर्सिंग, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम, फिक्स पे सिस्टीम आम्ही चालवून घेणार नाही। तसंच सगळ्यात महत्त्वाचं चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये जी
मुळासकट संपवण्याचा घाट घातलेला आहे. ड्रायव्हरची पदं संपवण्याचा घाट घातलेला आहे. ती पदं पुनर्जीवित करावीत आणि सर्व प्रशासनामध्ये जी रिक्त पदे ही तात्काळ भरावीत. PFRDA कायदा रद्द करावा आणि सर्वात महत्त्वाची मागणी आम्ही केंद्राला हे आवाहन करतो की 8व्या वेतन आयोगाची समिती जाहीर करून PFRDA कायदा रद्द करावा. अन्यथा हा बेमुदत संप थांबणार नाही. हा आम्ही पूर्णपणे आमची लढाई जिंकल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. तेवढं आम्ही आपण या ठिकाणी शिंदखेडा तालुक्यातील मेथी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार निंबा पाटील यांच्या प्रचारास मेथी येथील मंदिरात नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला. शिंदखेडा तालुक्यातील मेथी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार निंबा पाटील यांच्या मेथी येथील मंदिरात प्रचार नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी गावातून प्रचार रॅली काढून मतदारांना मतदानासाठी साकडे घालण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील मेथी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून माघारी आणती महाविकास आघाडी, भाजप व अपक्ष अशी तिरंगी लढत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निंबा पाटील यांचा मेथी येथील मंदिरात प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढून करण्यात आला. या प्रसंगी गावातून भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अशोक दात्र, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करणकाळ, हिलाल माळी, उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, तालुका प्रमुख गिरीश देशले, सर्जेराव पाटील, छोटू पाटील, गणेश परदेशी, ईश्वर पाटील, महिला आघाडीचे छाया पाटील, आदिवासी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष दीपक ऐरे, काँग्रेस इंटकचे प्रमोद सिसोदे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, DDC बँक माजी संचालक प्रकाश पाटील, महेंद्र गिरासे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे, पंचायत समिती माजी सभापती विठ्ठलसिंग गिरासे, ग्रामपंचायत गटनेते दरबारसिंग गिरासे, राष्ट्रवादी दोंडाच्या शहराध्यक्ष ॲडव्होकेट एकनाथ भावसार, गुलाबराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे माणिक माने, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील, भैया माळी, चिराग माळी, मनोज गर्दे, जिभाऊ माळी, विशाल गोसावी, बापू काळू, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर देवरे, अभय पाटील, राहुल माने, गोपाल कुळू यांच्यासह महाविकास आघाडीचे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेथी जिल्हा परिषद गट आणि चिमठाणे जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक होऊ घातली आहे आणि या पोटनिवडणुकीचा शुभारंभ आज नारळ वाढवून आपल्या या मेथी जिल्हा परिषद गटामध्ये मेथी गावामध्ये आणि चिमठाणे गावामध्ये आपण केलेला आहे. येत्या 17 तारखेपर्यंत मेथी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आदरणीय निंबा भूता पाटील उर्फ दाजी आणि चिमठाणे गटामधून भरत पारसिंग गिरासे हे दोन्ही उमेदवार आपल्या या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत आहेत आणि या दोन्ही उमेदवारांना भरघोस अशा मतांनी आपल्या सगळ्यांना निवडून आणायचं आहे. मेथी जिल्हा परिषद गटाच्या संदर्भात नुकतंच निंबादाजींनी नामांकन दाखल केल्यानंतर त्यांचं वडिलांचं देहावसान झालं तरी देखील त्यांनी आपल्या या लोकसेवेला प्राधान्य देऊन आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि स्वतः प्रचाराचा नारा शुभारंभ देखील केलेला आहे. राजकीय शक्ती या दोन बलाढ्य शक्तींच्या विरोधामध्ये आपला काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे हा सामान्यांचा प्रतिनिधी आहे. मला विश्वास आहे की या मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा परिवर्तन करण्याचं मतदार ठरवतो त्यावेळी 100% निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागतो आणि ही प्रतिज्ञा आपण या ठिकाणी सर्वजण करूया. महाविकास आघाडीचा प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता तन मन आणि धनाने या मतदारसंघामधल्या या राजकीय दहशतीच्या विरोधामध्ये बंड करू, आवाज उठवू आणि स्वतःच्या खर्चाने आम्ही ह्या ठिकाणी तनमन धनाने आमच्या या विजयासाठी झटू. आपण सगळ्यांना विनंती आहे की या गटातील सर्व आमच्या कार्यकर्ते बांधवांनी कुठल्याही दबावाला, आमिषाला बळी न पडता सामान्य माणसाचं राजकारण जिवंत राहावं, लोकशाही जिवंत राहावी आणि म्हणून आमचे निंबादाजी सारख्या गरीब कुटुंबातल्या एक निष्ठावंत कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. आपण त्यांच्या विजयासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत. आमचा युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष गणेशदादा गर्दे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे इंटकचे अध्यक्ष उपस्थित आहेत प्रमोद भाऊ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय विठ्ठलसिंग अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अंजनविऱ्याचे माजी सरपंच मधू भाऊसाहेब
पद्मल ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. चिलाण्याचे गुलाबराव पाटील आहेत. दोंडाईचे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे बंधू भावसार साहेब आहेत. आमचे जे उमेदवार होते ज्यांनी निंबादाजींसाठी माघार घेतली ते आदरणीय ज्ञानेश्वरजी देवरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच गटातले आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. धनाढ्य शक्तीच्या विरोधात निवडणूक लढताना अत्यंत आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं आव्हान आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे 3 दिवस आपण प्रत्येकाने आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करावा. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष महोदय आमच्या महाविकास आघाडी बरोबर आपणही आहात. तुमचे मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आमचे वंचितचे पण काही नेते मंडळी होती त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि ह्या प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर. धुळे तालुक्यातील मोहाडीपुरा डांगरे येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पवार व ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात आले. धुळे तालुक्यातील मोहाडीपुरा डांगरे येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पवार या उपस्थित होते. प्रारंभी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे स्वागत मोहाडीपुरा डांगरे येथे करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण करण्यात येऊन रथातील दृकश्राव्य माध्यमातून सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. याशिवाय कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्याचा वेध घेत पेरणीसाठी असलेल्या 2 तंत्रज्ञानाची माहिती व प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. यावेळी मेरी कहाणी मेरी जुबानी या अंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी आपल्याला झालेल्या लाभांविषयी व जीवनातील बदलाविषयी मनोगत व्यक्त केले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या जवळपास 70 पेक्षा अधिक योजनांची माहिती तसेच लाभ शेवटच्या स्तरावरील लाभार्थ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात प्रामुख्याने आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, उजाला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, किसान क्रेडिट कार्ड, पोषण आहार, हर घर नल हर घर जल अभियान, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, जनधन योजना यासारख्या अनेक योजनांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंचायत विभाग भीमराव गरुड यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पवार, माजी कृषी सभापती अरविंद जाधव, पंचायत समिती सभापती वंदना मोरे, सरपंच लताबाई, उपसरपंच विलास गुजर, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, संपर्क अधिकारी अविनाश पवार, पंचायत समिती विस्तार अधिकारी भीमराव गरुड, कोऑर्डिनेटर हरीश शेलार, महिला बालविकास अधिकारी अर्चना मोरे, पर्यवेक्षिका प्रीती सानप, ग्रामसेवक संदीप थोरात, तलाठी उज्ज्वला बिरारीस, माजी उपसरपंच पिंटू धनगर, महेश पाटील, रिंकू पाटील, यात्रेचे तालुका समन्वयक अक्षय पाटील, याशिवाय ग्रामपंचायत सदस्य राधा पाटील, महेश चौधरी, मंगल पाटील, हिम्मत पाटील यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षकगण, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज विकसित भारत संकल्प यात्रेचं मोहाडीपुरा डांगरे इथे कार्यक्रमाचे उद्घाटन झालेलं आहे. 104 ग्रामपंचायतींपर्यंत हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. त्यापैकी 64,000 ग्रामस्थांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्यापैकी 32,000 महिलांचा समावेश आहे, 31,000 पुरुषांचा आहे. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि आमचा 26 जानेवारी 2024 पर्यंत हा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जे लाभार्थी वंचित आहेत या योजनेपासून त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचण्याचं मी आवाहन करते. योजनांचा समावेश आहे जसं की आयुष्मान भारत योजना आहे, पीएम गरीब कल्याण अन्न योजना आहे, दीनदयाल अंत्योदय योजना आहे, पीएम आवास योजना आहे, पीएम उज्ज्वला योजना आहे, पीएम विश्वकर्मा योजना आहे, पीएम किसान सन्मान निधी योजना आहे. अशा विविध योजनांचा समावेश त्याच्यात करण्यात आला आहे. जे तळागाळातील लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा योजना पोहोचण्याचं संकल्पना आम्ही करत आहोत. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पवार यांचा अखेर राजीनामा. संपूर्ण धुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शिवसेनेची मागणी. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. मेथी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निंबा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ. आणि मोहाडीपुरा डांगरे येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे ग्रामस्थांतर्फे स्वागत. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.